पोलिसांच्या ताब्यातली ही महिला एक आई आहे, पण तिनं केलेल्या कृत्यामुळे तिला आता थेट तुरुंगात जावं लागतंय। उल्हासनगर मधील या महिलेनं संपूर्ण कुटुंब झोपेत असताना केलेल्या कृत्यामुळे आई मुलीच्या नात्याला काळीमा फासला गेलाय। उल्हासनगर मध्ये कॅम्प 2 मध्ये असलेल्या भैयासाहेब आंबेडकर नगर परिसरात ही महिला तिच्या कुटुंबासोबत राहत होती, पण रविवारी मध्यरात्री तिनं आपल्या 20 वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या महिलेची 20 वर्षांची मुलगी अमृता दत्ता गरड हिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती तिच्या आईला समजली होती। त्यानंतर तिचा संताप झाला आणि याच कारणातून रविवारी रात्री 2 वाजण्याच्या दरम्यान दोघींचं कडाक्याचं भांडण झालं। सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, पण नंतर हे भांडण थेट हाणामारीपर्यंत गेलं आणि याच भांडणातून आईनं मुलीचा चक्क गळा आवळून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भैयासाहेब आंबेडकर नगर येथे एका मुलीचे शेजारीच राहणाऱ्या एका मुलासोबत प्रेमसंबंध होते। ते प्रेमसंबंध आईला मान्य नव्हते। नमूदच्या घटनेमध्ये आई आणि मुलीमध्ये रात्री 1:30-2च्या सुमारास भांडण झाले आणि त्या भांडणातून आईने मुलीच्या गळ्यावरील स्कार्फने मुलीचा गळा आवळून मुलीची हत्या केलेली आहे। घरात कोण कोण होतं? घरात त्यावेळी हॉलमध्ये आई आणि मुलगी होती आणि बेडरूम मध्ये मुलीचे वडील आणि तिचे 2 भाऊ झोपलेले होते। नक्की त्याच्यामागे काय म्हणजे हेच कारण आहे की दुसरं काय? नाही, हेच कारण आहे। मुलीचे प्रेम संबंध आईला मान्य नव्हते। त्या घटनेतून आईने रागाच्या भरात आईला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत। नाव काय सांगा? आरोपीचं नाव? आरोपीचे नाव आशा गरुड आहे, 40 वर्ष, वय 40 वर्ष। मृत मुलीचे नाव अमृता गरुड, अमृता दत्ता गरुड, वय 19 वर्ष। ही घटना घडली तेव्हा या महिलेचा पती आणि मुलं आज झोपलेली होती। ही घटना घडल्याचं लक्षात आल्यानंतर तिच्या पतीनं तातडीनं उल्हासनगर पोलीस ठाणं गाठून झालेला प्रकार पोलिसांना कळवला। यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला। यानंतर तिच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जाणार आहे। आईच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालाय आणि आईला अटक केली गेली आहे, पण आता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। ही हत्या खरंच प्रेमसंबंधाच्या विरोधातून झाली की यामागे काही वेगळं कारण आहे याचा तपास आता पोलीस करतायत। पण कारण काहीही असो, या आईनं आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याच्या या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। एका क्षणाच्या अविचारानं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे। त्यामुळे आता पोलीस तपासात नेमकं काय समोर येतं यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। गेल्या काही दिवसात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या अशा शेकडो घटना समोर येत आहेत। या घटना नेमक्या का घडतायत याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।